महाराष्ट्रातील 56 लाख शेतकरी बांधवांनो, तुमचं 2 लाखाचं संपूर्ण कर्ज माफ झालेलं आहे. काल झालेल्या कॅबिनेटमध्ये अधिकृत याला मंजुरी मिळालेली आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं, याच्यात काही अटी आहे आणि ते जर तुम्ही नाही समजल्या तर तुम्ही या जी शेतकरी कर्जमाफी झाली आहे याच्यापासून वंचित राहणार. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. या योजनेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना असे ठेवण्यात आलेले आहे आणि ही योजना 2 जून रोजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी झालेली. या कर्जमाफीत 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. जर तुमचं थकीत पीक कर्ज 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे तर ते संपूर्ण सरसकट माफ होणार. पण याच्यात महत्वाची अट अशी आहे, ते कर्ज एप्रिल 2019 ते मार्च 2025 या दरम्यान घेतलेलं असावं आणि सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असावं. याच्यातली दुसरी मोठी अट आहे, ते आपण अट नाही सांगणार, आपल्यासाठी फायद्याची गोष्ट राहणार. ते ओटीएस. याच्यामध्ये वन टाइम सेटलमेंटचा पण शासनानं पर्याय दिलेला आहे आपल्याला. जर तुमचं कर्ज जो थकीत कर्ज आहे 2 लाखापेक्षा जास्त आहे, 2 लाखाच्या वरची जी किंमत रक्कम आहे, जे 2 लाखाच्या वरची रक्कम आहे ते तुम्हाला भरणं आहे आणि 2 लाख रक्कम ही शासन भरणार आहे. म्हणजे वन टाइम सेटलमेंट होणार, एक मुश्त हे तुमचं कर्ज माफ होईल. तिसरं याच्यामध्ये सगळ्यात चांगलं आहे, आपले खूप सारे शेतकरी बांधव आहे ज्यांनी कर्ज वेळेवर भरलेलं आहे, त्यांना पण प्रोत्साहन रक्कम म्हणून 50,000 रुपये भेटणार आहे. हे पण अति महत्वाची गोष्ट आहे. यासाठी 2022 ते 23 किंवा 24 ते 25 यापैकी कोणत्याही 2 वर्षात वेळेवर भरलं असावं तुमचं कर्ज, तर तुम्ही या 50,000 प्रोत्साहनासाठी आपण पात्र ठरतो. याच्यामध्ये अजून एक खूप चांगली गोष्ट आहे की याच्यामध्ये जमिनीची कोणती अट नाही. तुमची किती मोठी जमीन असो किंवा किती छोटी असो, सर्व शेतकरी यामध्ये पात्र आहे. परंतु एक अट आहे, याच्यात कोण पात्र नाहीये. जे सरकारी कर्मचारी असन किंवा इन्कम टॅक्स भरणारे असन किंवा सहकारी संस्थेमध्ये 25,000 पेक्षा जास्त ज्यांना पगार मिळत असन, या लोकांना योजनेचा लाभ मिळणार नाही. यामध्ये नोंदणी कशी करायची किंवा काही रजिस्ट्रेशन राहणार कर्जमाफीसाठी किंवा काही, याची सध्या कोणती माहिती आलेली नाही आहे. जशी याबाबतची अधिकृत माहिती येणार तसंच आम्ही व्हिडिओ आणू आणि पूर्ण माहिती आमच्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर देऊ. परंतु याच्यामध्ये आधार प्रमाणीकरण कंपल्सरी राहणार आहे आणि दुसरं अजून काय राहणार याची माहिती येताच आम्ही लगेच व्हिडिओ देऊन तुम्हाला याबाबतची सगळी माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हेच माहिती होती. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांना याला शेअर करा, म्हणजे त्यांना हे माहिती पडेल जे योजना आलेली आहे ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.